वनिता, अगं तू नुसतीच काय बघत राहिली आहेस? फक्त विंडो शॉपिंग करायची का तुला? घे ना तुझ्यासाठी काही, सुधा बोलली. सुधा, अगं काय घेऊ मी? मला काही या कॉस्मेटिक मधलं समजत नाही. मी कधी काही वापरलेही नाही ग. वनिता, आता आपली वाटचाल 50कडे सुरू झाली. या वयात वेगवेगळे स्किन टोनर, रिंकल फ्री क्रीम्स, विंटर बॉडी लोशन हे वापरायचे असते. त्यामुळे आपली स्किन तरुण राहते, लवकर सुरकुत्या पडून ओघळत नाही. सुधा, आता तूच मला काहीतरी घेऊन दे. सुधाने मग एक रिंकल फ्री अँटी एजंट क्रीम वनितासाठी घेतली. ही बघ क्रीम सकाळी अंघोळीनंतर लावायची. याने आपली स्किन टाईट राहते. सुधा, अगं पण त्याची किंमत बघ ना, किती महाग आहे ते. वनिता, यार घे, काहीही होत नाही. अशी कशी ग तू? स्वतःसाठी कधीतरी खर्च नको का करायला? वनिताने मग गुपचूप ती क्रीम घेतली. थोडा वेळ मॉलमध्ये फिरून सुधाने तिच्यासाठी बरीच खरेदी केली. वनिताने मात्र फार कमी केली. दोघी कॉफी प्यायला आल्या. वनिता, आता या वयात आपण आपल्या बॉडी आणि स्किनकडे जास्त लक्ष द्यायला हवे ग. तरुणपणीचा तो चार्म टिकून ठेवायला हवा. नाहीतर लवकर आपण म्हाताऱ्या दिसायला लागू. सुधा, अगं वय तर वाढत राहणार, हा निसर्गाचा नियम आहे. त्यात आपण का ढवळाढवळ करायची? आणि असं वरून काही लावून आपलं वय थोडीच लपणार आहे का? वनिता, आजकाल इतके कॉस्मेटिक बाजारात आले आहेत की त्यांच्या वापरामुळे आपलं वय खरंच खूप कमी दिसते. आपण तरुण आणि सुंदर दिसू लागतो. तुला मागेच मी बोलले होते, जरा पार्लर वगैरे जात जा, ब्लीच फेशियल कर, पण तुला काहीच आवडत नाही. सुधा, मला ते पार्लरमध्ये फेशियल करायला नाही आवडत. आणि किती पैसे घेतात ते? त्यापेक्षा आहे अशीच मी छान दिसते की. वनिता, अगं या वयात आपण सुंदर नाही दिसलो तर आपल्याला इतर बायकांकडे बघून कॉम्प्लेक्स यायला लागेल. विचार कर, आता 1-2 वर्षातच तुझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल वाढेल. ऑलरेडी ते आहेतच तुला. स्किन अगदी लूज दिसू लागली. चेहरा आकर्षक नाही राहिला तर विनयलाही तुझ्यात इंटरेस्ट वाटेल का? रिया आणि समीरला आपली आई गबाळी वाटत राहणार. आणि कोणत्याही वयात स्त्रीला आपण आकर्षक आणि सुंदरच दिसावं असं मनोमन वाटत असतं. तुला नाही वाटत का वनिता? वाटते ग. पण मग कशाला इतका खर्च करायचा? तोही एकटीसाठी असं वाटत राहते. वनिता, असं काही नाही. आता मुलं मोठी झाली आहेत. तुझा नवरा चांगला कमवतो आणि तुझे सेविंग्स असतील ना मग? हो ग सुधा, रियाची 10वी म्हणून शाळेतला जॉब सोडून दिला तशी काही गरजही नव्हती. माझे सेविंग आहेत बऱ्यापैकी. मग आता स्वतःसाठी खर्च कर. दर महिन्याला फेशियल, ब्लीच आणि हेअर कलर सुद्धा करत जा. आपण सुंदर नाही दिसलो की मग पुरुष बाहेर शोधत राहतात सौंदर्य, आणि बायकोमधला इंटरेस्ट संपून जातो. नाही ग, विनय तसा नाही आहे. त्याचं खूप प्रेम आहे माझ्यावर. तरी सुद्धा वनिता, तू अपडेट राहा. वनिता मग घरी आली. सगळ्या शॉपिंग बॅग रिकाम्या करत होती. आई, हे काय, कसली ही क्रीम आणली आहेस? रियाने ते अँटी एजंट क्रीम बघून विचारले. अगं, ते या वयात माझ्यासाठी लावायला क्रीम आणली आहे. सुधा मावशीनेच घेऊन दिली. आई, अगं किती महाग आहे ही. आणि असे पण अशा क्रीम वापरून काही फायदा होत नाही. निदान मला विचारायचे तरी होते. मी ऑनलाईन अगोदर सर्च केले असते. लोकांचे रिव्ह्यू पाहिले असते. रिया आता आणली आहे तर बघते वापरून. वनिता, अगं कोणी काही सांगितले म्हणून लगेच काही घ्यायचे नसते. सासूबाई बोलल्याच. वनिता आपलं सामान घेऊन रूममध्ये गेली. रात्री तिने ते अँटी एजंट क्रीम चेहऱ्यावर लावले. काय ग वनिता, किती तेलकट दिसतो तुझा चेहरा. काय लावतेस हे? विनय म्हणाला. अहो, ते दुपारी क्रीम आणली ना, तीच लावली. काय होते या क्रीमने?
अहो, आता या वयात माझी स्किन डल होणार, सुरकुत्या पडणार. त्यासाठी ही क्रीम, हे लावल्याने चेहरा रिंकल फ्री राहतो. सकाळी अंघोळीनंतर वनिताने दुसरे एक मॉइश्चरायझर लावले. वनिता, तोंडाला काय बाम बीम लावलास काय ग? किती पिचपिच दिसतो चेहरा तुझा. आई बोलल्या. समीर ही किचनमध्ये आला. आई, अगं कसला हा वास आहे, उग्र औषधासारखा. अरे, तुझ्या आईने कसले ते रिंकल फ्री लोशन लावले आहे. विनय आत येत म्हणाला. वनिता पटकन बाथरूममध्ये गेली आणि पाण्याने चेहरा खसाखसा धुवून टाकला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. इतकी महाग क्रीम मी आणली आणि हे सगळे जण मलाच नाव ठेवत आहेत. वनिता विचार करत होती. विनय रूममध्ये आला. काय ग, काय झाले? इथे का बसली आहेस वनिता? काही नाही, मी टिफिन भरते, या आवरून तुम्ही. वनिता रूममधून बाहेर गेली. तिचा उतरलेला चेहरा त्याच्या नजरेतून सुटला नाही. संध्याकाळी विनय घरी आला. वनिताने दोघांचा चहा बनवला. वनिता, आवरून घे, आपण जरा फिरून येऊ, विनय म्हणाला. आता कुठे बाहेर? आणि रात्रीचा स्वयंपाक आहे करायचा. असू दे, येऊ आपण लगेच. जा आवरून ये. वनिता मग छान आवरून आली. दोघे कारमधून पर्वतीवर आले. छान सूर्यास्ताचा नजारा टेकडीवर होता. केशरी रंगात सूर्य नाहून गेला होता. थंड हवा होती. एका झाडाखाली विनय आणि वनिता बसले. वनिता, हे बघ झाडाचे पान, अर्धे हिरवे आणि अर्धे पिवळे. हो, आता वसंत ऋतूची चाहूल लागली ना, म्हणून ही पानगळ होऊन नवीन पालवी फुटेल झाडाला. वनिता, तरी सुद्धा हे पान किती सुंदर दिसते, हो ना? आणि हे बघ पूर्ण पिकलेले पिवळे पान, हेही सुंदरच दिसते. विनय एक पान दाखवत म्हणाला. आणि हा सूर्यास्त पण बघ किती सुंदर दिसतो. सूर्यास्ताला चालला आहे तरी. हो, सुरुवातीला असणारं हिरवगार पान, मग अर्धवट पिवळं हिरवे आणि नंतर पूर्ण पिवळे पान, हा पानाचा प्रवास असतो. असं असताना देखील हिरवं आणि पिवळं पान आपापले सौंदर्य लेवून छानच दिसतात, नाही का? हो विनय, बरोबर आहे तुमचे म्हणणे. मग मला सांग, वनिता, जे जसं आहे तसेच ते सुंदर आहे असं आपण मानायला नको का? आपलं वयही वाढत जाणार, बरोबर, पण त्यासोबत होणारे बदल तेही आनंदाने नको का स्वीकारायला? हे असं वरून क्रीम वगैरे लावून आपण आपलं वय का लपवायचं? त्या त्या वयातले सौंदर्य वेगळेच असते. हा, तू योगा, वॉक आणि चांगला सकस आहार घे, त्याने तुझी तब्येत उत्तम राहील आणि त्यासोबत सौंदर्यही छान राहील. वय लपवण्याचा अट्टहास कशासाठी? तर माझ्या नजरेत तू सुंदर दिसावीस म्हणून ना. अगं, तू मला आताही तितकीच प्रिय आहेस जितकी लग्न झाल्यावर होतीस. माझं आजही तुझ्यावर पहिल्या इतकेच किंबहुना जास्त प्रेम आहे वनिता. तुझ्या चेहऱ्याचा चार्म गेला, रिंकल आले म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही होणार ग. शेवटी प्रेम हे मनावर अवलंबून असते ना, की शरीरावर? काही येते का लक्षात? हो विनय, बरोबर बोलला तुम्ही. हे असं वरवर क्रीम वगैरे वापरून वय लपत नसते. तेच आपलं शरीर सुदृढ असेल तर आपोआप चेहराही सुंदरच दिसतो. हसतच वनिता म्हणाली. दोघे मग घरी आले. आई, मी उद्या तुझी पार्लरची अपॉइंटमेंट घेतली आहे. घरीच ब्युटिशियन येईल. तुला फेशियल, ब्लीच जे करायचे करून घे, रिया म्हणाली. वनिताने विनयकडे पाहिले. विनयने हसतच मानेनेच तिला होकार दिला. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.